तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील सत्ताधारी ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या सदस्या सगुणा वाळीबा मेंगाळ यांना हाताशी धरून शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी खेळलेली खेळी ही पुन्हा एकदा तेथील सरपंच गोपाळ शेळके यांच्यावर बूमरँग होऊन उलटल्याचे चित्र शनिवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी निर्माण झाले। सगुणा मेंगाळ यांच्या सदस्यपदाचा राजीनाम्यावरून रंगलेले चित्र बदलण्याचा सरपंचांचा प्रयत्न पूर्णपणे फसला असून मेंगाळ यांनीच आता राजीनामा मागे घेण्यासाठी सरपंचांनी त्यांना फसवून ग्रामपंचायतीत बोलवण्याचा आरोप केला आहे। नुकतेच तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांकडून काही जिवंत असलेल्या आदिवासी बांधवांना कागदोपत्री मृत दाखवल्याचा गजब प्रकार केल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन करीत ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले होते व संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती। त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी नजरचुकीने हा प्रकार घडल्याची कबुली देत माफीनामा जाहीर केला होता। मात्र त्यावेळी आपल्या आदिवासी समाज बांधवांवर होणारे अन्याय अत्याचार पाहता ग्रामपंचायत सदस्या सगुणा मेंगाळ यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यावर विचारविनिमय करून त्यांची मनधरणी करण्याकरिता सरपंच गोपाळ शेळके यांनी दबाव तंत्र वापरून सगुणा मेंगाळ यांच्यावरच दबाव टाकून काही व्यक्तींनी राजीनामा देण्यास भाग पाडले असा आरोप करत राजीनामा मागे घेण्यास सांगताच आदिवासी बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली। सर्वांनी सगुणा मेंगाळ यांना विचारणा केली असता सरपंचांनीच शिपाई पाठवून वेगळे काम असल्याचे सांगत ग्रामपंचायतीत बोलावून आपल्याला राजीनामा परत घेण्यासाठी दबाव वापरण्याचे सांगितले। मेंगाळ ग्रामपंचायत सदस्य राजीनामा दिला याच्याबद्दल बोलत आहे। काल आम्ही गावामध्ये गेलो होतो नवरा बायको बाजार करायसाठी। त्यांनी आम्हाला बोलून घेतलं। कोणी? सरपंचांनी। त्यांनी आम्हाला बोलायला लावलं। काय बोलायला लावलं? बोला ना तुम्ही। मी काय बोललेच नाहीत काय। काल तर तुम्ही काहीतरी बोललेलं आहे ना का मी राजीनामा मागे घेते असं काय बोलले का तुम्ही? जबरी घेतली आमची सही घेतली आणि राजीनामा मागे घ्यायला असं सांगितलं। मग तुम्ही ते तशा बोलल्या। मग आता आज काय बोलतोय तुम्ही का मी राजीनामा मागे घेत आहे। सरपंचाच्या शिपाई यांनी आम्हाला घेऊन गेले। सरपंचाने आम्हाला बोलायला लागले बळजबरी। काय? राजीनाम्याबद्दल यांनी आम्हाला बळजबरी बोलायला। या प्रकरणामुळे आता समस्त आदिवासी बांधवांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत असून या त्यांच्या लढ्यात नांदूर शिंगोटे येथील युवा नेते व संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी ही उडी घेतली असून स्वतः घाणेरडे राजकारण करणाऱ्यांनी इतरांना नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांचा त्यांनी आपल्या शैलीत चांगलाच समाचार घेतला। आम्हाला या नांदूरच्या नाकारत्या सरपंच साहेबाबद्दल बोलण्याची इच्छाच नव्हती। नांदूरचे सरपंच यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे आणि हा प्रकार आम्ही माझे सहकारी तुकाराम मेंगाळ असतील, राजू दराडे असतील, माजी सरपंच पस्तीराम वाघिवले असतील, सर्व समाज बांधव आणि ग्रामस्थ नांदूर यांनी गेल्या 26 तारखेला या सरपंचाचे आणि या सरपंचांनी काय केले याचे दिंडोडे आम्ही काढले होते। पण याच्यावरती केविलवाणा प्रकार असा सरपंच साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला। माझ्या शेजारी बसलेल्या सगुणाताई यांना घरी ग्रामपंचायत शिपाई पाठवून ग्रामपंचायतीत बोलून घेतलं आणि तिथं बोलवल्यानंतर त्यांच्यावर ती बळजबरी असं बोलण्याची वेळ आणली। पण त्या आमच्या ताई एकही शब्द त्या ग्रामपंचायत कार्यालयात बोललेला नाही। त्यांनी त्यांचा ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा दिलेला आहे, तो मागेही घेतलेला नाही। पण वाईट वाटतं या गोष्टीचं का ते काल बोलता बोलता म्हणत होते राजकारण करताना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका, लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम यांनी केलं सदस्यावर दबाव आणून। अहो मला सरपंच साहेब तुम्हाला एवढं विचारायचंय, तुम्ही लोकशाहीचा गळा कसा दाबला हे संपूर्ण तालुक्याला नसून तर महाराष्ट्राला कळालंय की तुम्ही सत्तेच्या हवेपोटी आणि स्वतःच्या स्वार्थापोटी नांदूर शिंगोटे गावातील लोक जिवंत असताना मयत दाखवले आणि मयत दाखवूनही तुम्ही शांत न बसता वेळोवेळी त्या आदिवासी बांधवांचा गैरफायदा तुम्ही आजपर्यंत घेतलेला आहे। असा इतिहासात याच्या अगोदर एकही सरपंचाने तुमच्यासारखं घाणेरडं काम केलेलं नाही। त्याच्यामुळे तुम्हाला नैतिकतेचं बोलण्याचा अधिकार नाही। सरपंच तुम्हाला लोकशाहीवर बोलण्याचा तर काही प्रश्नच उभा राहत नाही, कारण की तुमचा अभ्यासच नाही। तुमचा अभ्यास फक्त तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी या नांदूर शिंगोटेत चालला आहे।
मला आज एवढंच सांगायचंय, तुम्ही काल बोलता बोलता बोलले की नांदूरच्या विकास कामाला अडथळा होतोय, तुम्ही विरोधकांनी योग्य पद्धतीने विरोध करावा. आम्हाला चांगलं कळतंय, आम्हाला कळण्यापेक्षा पूर्ण गावाला आणि पंचकृषीला माहिती का नांदूर शिंगोटे गावचे सरपंच कोणाचा विकास करताय, गावचा करताय की स्वतःचा विकास करताय, ही जनताही तुम्हाला वेळ आल्यावर दाखवून देईल. तेव्हा तुम्ही विकासाच्या गोष्टी करू नका आणि तत्वाच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका. तुम्ही फक्त काल झालेल्या प्रकारावर कुठेतरी पांघरून टाकायचा प्रयत्न करत होते, विषयाला बगल देत होते, आपलं झाकण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करायचं आणि त्याच्यामध्ये आपली स्वतःची परत एकदा पोळी भाजण्याचं काम ह्या नाकारत्या सरपंचांनी केलेलं आहे. हे मी तुम्हाला जाहीर सांगतो. आज समाज बांधवावरती आदिवासी समाज असेल यांच्या वेळोवेळी तुम्ही केलेल्या योजनांचा अन्याय असेल किंवा त्यांची आज जो आवाज उठलाय हा केवळ तुमच्या या चुकीच्या वागणीमुळे आदिवासी बांधव पेटून उठलेले आहे. याच्यापूर्वी कधीच आदिवासी बांधव इतके छेडले नाही, इतका त्यांचा कोणी गैरफायदा घेतला नाही. तुम्ही त्यांच्या विश्वासाचा खून केलेला आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं तुम्ही जर तुमच्यात जर थोडीशी माणुसकी शिल्लक राहिली असेल, तुमच्यात जर कुठेतरी स्वाभिमान असेल आणि तुमच्यात जर खरंच माणूस जिवंत असेल तर तुम्ही त्या पदावर बसण्याच्या लायकीचे नाही. सरपंचाची जाणीव ठेवा. तुमच्यात अजूनही स्वाभिमान शिल्लक राहिला असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि घरी जा. तुम्ही त्या लायकीचे आणि पात्रतेचे नाहीये नांदूर शिंगोटे गावचे सरपंच. तुम्ही घरी जा आणि स्वतःचा विकास करा. विनाकारण ग्रामपंचायती आणि शासनाचा पैसा कुठेतरी खर्चायचा आणि परत परत तेच कामं करायचे, हे बंद करा आणि पुन्हा एकदा असा घाणेरडा प्रकार करू नका. येत्या काळ आणि आमची आता प्रशासनाला विनंती, येत्या 2 दिवसात जर समाज बांधवांना आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर येत्या 2 दिवसात आम्ही हे सर्व समाज बांधव आणि नांदूर शिंगोटे ग्रामस्थ हे उपोषणाला बसणार आहे आणि पुन्हा एकदा तुमची मनमानी आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर आणणार आहे. आणि अशी दादागिरी, अशी दमदाटी पुन्हा माझ्या समाज बांधवावर करू नका. याच्यानंतर जर तुम्ही आदिवासी बांधवांना जर बोलून त्यांच्या घरी जाऊन जर दमदाट्या केल्या तर आम्ही आमची ताकद आणि तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार. यावेळी युवा नेते राजेंद्र दराडे, तुकाराम मेंगाळ, बस्तीराम आगिवले, वाळीबा मेंगाळ, सुरेश कुचेकर, भाऊ पाटील दराडे आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते. SN न्यूजसाठी प्रकाश शेळके. माझी बायको सगुण वाळीबा मेंगाळ आणि माझं नाव वाळीबा शिवराम मेंगाळ. त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि राजीनामा द्यायला लावला. कोणी? सरपंचांनी जे मागं घ्यायला आला. बरं, मग आता राजीनामा काय मागं घेतलेला नाही मी. जी वाडी माझ्यासमोर अख्खीच अख्खा माझा समाज, माझे बांधव सगळे माझ्या संघ आहे. म्हणजे तुमचा राजीनामा झालेला नाही 15 दिवस झाले. 15 दिवसापासून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ज्या यादी प्रोसिडिंगमध्ये जे आमचे लोक मयत दाखवले, जिवंत असताना मयत दाखवले, ते लोक मयत दाखवल्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतला सर्व आदिवासी बांधवांनी जाऊन टाळं लावलं होतं. ते टाळं लावल्यानंतर आमच्या ग्रामपंचायत सदस्या सगुणा वाळीबा मेंगाळ यांनी समाजाच्या प्रती एक भावना व्यक्त करून त्यांनी ग्रामपंचायतमध्ये राजीनाम्याचा प्रस्ताव ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे सबूत केला होता. त्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये काल जो प्रकार घडला ग्रामपंचायतमध्ये, त्या प्रकाराबद्दल आम्ही प्रथमतः सर्व आदिवासी बांधव, सर्व वाड्यावस्त्यांचे जे ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करत आहे. आणि काल सगुणा मेंगाळ यांच्याशी आम्ही चर्चा केल्याबद्दल सगुणा मेंगाळ यांचं म्हणणं असं आलं का काल आम्ही दोघं बाजारासाठी गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला त्या ग्रामपंचायतमध्ये बोलावण्यात आलं आणि बोलावल्यानंतर माझी इच्छा नसताना मला समाजाच्या विरोधामध्ये तिथं काही गोष्टी बोलायला लावल्या आणि बळच माझ्याकडून लिहून घेतलं. सगुणा वाळीबा मेंगाळ ग्रामपंचायत सदस्य नांदूर शिंगोटे यांचा जो राजीनामा काल त्यांनी जो नामंजूर केलेला आहे, तिला मागे घेण्याचे प्रवृत्त केलेला आहे. पण मी सर्व प्रशासनाला एक सांगू इच्छितो, सर्व समाजाच्या वतीने तिचा जो राजीनामा आहे हा पाठीमागे घेतला जाणार नाही आणि घेतलेला पण नाहीये. परत आम्ही सर्वांच्या वतीनं आत्ता ग्रामपंचायतमध्ये जाऊन तो राजीनामा आम्ही तिथं ग्रामसेवक सरपंच यांच्याकडे जमा करत आहे. आणि जर तो राजीनामा जर झालेला नसला किंवा तो राजीनामा जर झाला नाही तर संबंध महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनेच्या वतीनं आम्ही नक्कीच नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतच्या समोर एक आंदोलन छेडू असं मी सर्वांना सांगू इच्छितो. आणि सर्व प्रशासनाला हात जोडून एकच विनंती माझ्या समाजाच्या वतीनं का आमच्या समाजाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व शासन दरबारी जाऊ, त्यांचे दारं खटखटू आणि हा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जेवढं मोठ्यात मोठ्याचे आंदोलन आज आम्हाला छेडण्याची वेळ जरी आली तरी आम्ही ते आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही जाहीर करतो. ग्रामसेवक, इतर सदस्य व आमचा तुळशीराम गिरे, आमच्या वाडीचे सदस्य तुळशीराम गिरे यांनी जो आमच्या आदिवासी समाजावर अन्यायविरुद्ध भाषण केलं, त्या विरुद्ध आमच्या आदिवासी बांधव दोन्ही वाडीच्या वतीनं आम्ही एक कठोर निर्णय घेत आहोत
कारण का जे आमच्या वाडी वस्तीला रस्ते घरकुलं, जे मयत माणसं, जे जिवंत माणसं मयत दाखवलेले यांच्याबद्दल आम्ही एक निषेध व्यक्त करीत आहोत की सगुणा वाळीबा मेंगा यांचे स्वतः सासरे सुद्धा मयत दाखवले आहेत आणि ते सुद्धा जिवंत आजही आहेत, पण ते कागदोपत्री मयत दाखवले. याच्याबद्दल आम्ही सर्व आदिवासी समाज एक निषेध व्यक्त करीत आहोत. आणि तुळशीराम गिरे ग्रामपंचायत सदस्य आमच्या दोन्ही वाडीच्या वतीनं आम्ही बिनविरोध निवडून दिले. ते कशासाठी दिले? आमच्या बोकांडी चढण्यासाठी. वरून त्यांना साथ देऊन ते असे सांगू इच्छिता का आम्ही वाड्या वस्त्यावर कामं केले, घरकुलं दिले, संडास बांधले, रस्ते केले. रस्ते कोणते झाले? कामं कोणते केले? संडास कोणते पूर्ण झाले? अपूर्ण कामं पूर्ण दाखवले, कागदपत्र दाखवले. हे कशासाठी दाखवले? ही शाळा आहे, सामने शाळा आहे. ही शाळा सुद्धा आज पडते, वेळोवेळी निवेदन देऊन ती शाळा सुद्धा पूर्ण होत नाही. आणि हे म्हणते आम्ही सगळे योजना पूर्ण केल्या, वाड्या वस्त्यांचे कामं पूर्ण केले. कोणते कामं पूर्ण आहे? हे सरपंच, इतर सदस्य, प्रशासक यांनी समक्ष येऊन पाहणी करावा आणि जे झालेले कामं पूर्ण आहे किंवा अपूर्ण आहे याची आम्हाला शहानिशा करून द्यावा. बोगदेवाडी ठाकर समाजाला काही भेटलं नाही. एवढे लोक गावचे आहे, सरपंच काही घरी येऊन देते नाही, मंजूर होऊन देते नाही, सारा पडी ते सगळं. ते काय नुसते बोलण्यासाठी, मोठं होण्यासाठी, त्यांच्यासाठी करी. त्या गरिबांना काय कोण देत नाही. गरीब आहे नुसते कष्ट करीत आणि मरते, त्यांना कोणी काय देत नाही. काल नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतमध्ये आमच्या 1 नंबर वॉर्डाच्या ग्रामपंचायत सदस्या सगुणा मेंगाळ यांना बोलून घेतलं. गावचे सरपंच यांनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांचा राजीनामा त्यांना मागं घ्यायला लावला. त्यांनी राजीनामा मागं घेतला नाही, पण त्यांना दबाव आणला, त्यांचा राजीनामा मागं घ्यायला लावला. मी सरपंचांना एक गोष्ट सांगतो, तुम्ही विकासावरती काल बोलले, विकासाचं राजकारण करू नका. सरपंच साहेब, तुम्हाला जेव्हा वेळ असेल सगळ्या गावाला बोलू आणि विकासावरती एक चर्चा करू. अजून आम्हाला तुम्ही वांतळ दाखवलं नाही कुठे. विकासावर बोलायचं आहे ना, एक मीटिंग बोलवा गावची, विकासावरती बोलायचं ना, मीटिंग बोलू आणि समोरासमोर बसून विकासावर बोलू. फक्त गोरगरीब जनतेला फक्त दबावाचं राजकारण करू नका तुम्ही. आणि एक दिवस नक्की आपण बोलू. एवढं बोलून मी थांबतो. जय जय महाराज.